Morning student, once again welcome to the class. Last period we have started new chapter number 10, a friend in need. आणि हा जो लेसन आहे तो चाइल्डहुडवर आधारित आहे, म्हणजे चाइल्डहुड ही त्याची थीम आहे. आणि आर के नारायण हे या चॅप्टरचे काय आहे, ऑथर आहे, लेखक आहे. आणि या चॅप्टरमध्ये जसं आपण मित्र असतात, आपल्याला अनेक मित्र असतात, त्यांच्यासोबत आपण भांडतो, खेळतो, ज्या काही गोष्टी करायच्या असतात फ्रेंड्ससोबत ते आपण करत असतो. कधी कधी आपलं त्याच्याशी वाद वगैरे झाल्यानंतर आपण काही दिवस त्याच्यासोबत बोलत नाही किंवा आपण बोलण्या वाचून त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. अशाच प्रकारची जी स्टोरी आहे ही स्वामी आणि त्याच्या मित्रांवर आधारलेली. तर याच्यामध्ये जसं आपल्या मित्रांमध्ये काही सिमिलॅरिटीज असतात तसेच त्यांच्या मित्रामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी आहे. जसं आता स्वामी आणि त्याचे जे अदर फ्रेंड्स आहेत मनी, हे दोघं जण राजमच्या हाऊसकडे जातात, कारण राजमला त्यांना दुपारी गेल्यानंतर काहीतरी सरप्राईज द्यायचं असते. म्हणून ते रस्त्याने चालत असताना त्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचारसुद्धा येत असतात की राजांनी आपल्याला कशासाठी बोलवलं, कोणतं सरप्राईज द्यायचं आहे त्याला, याबद्दल ते डिस्कशन त्यांचं चालू असतं. आणि ते डिस्कशन चालू असताना त्यांना त्यांचे जे मित्राबद्दल ते बोलत असतात, त्याचप्रमाणे त्यांचे जे शत्रू आहे त्यांच्याबद्दल सुद्धा ते बोलत असतात एकमेकांशी. त्यांचे जे शत्रू आहे ते आहे पिया, पी, शंकर, टफ, शरयू, अशा प्रकारचे त्यांचे जे शत्रू आहे त्यांच्याबद्दल ते बोलत असतात की मी त्याला असं करेन, मी त्याला तसं करेन, मी त्याला असा मारेन. असं वेगवेगळ्या प्रकारचं ते शत्रूंबद्दल एकमेकांसोबत ते डिस्कशन त्यांचं चालू असतं. तर फर्स्ट पॅराग्राफमध्ये आपण हे बघितलं होतं. या पॅराग्राफमध्ये नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट नेक्स्ट पॅराग्राफ. दे स्टॉप टॉकिंग व्हेन दे रीच राजम हाऊस. द गेट वॉज बोल्टेड अँड दे गॉट अप द वॉल अँड जम्प इन. ते बोलत असताना बोलत जात असतात. मनी आणि स्वामीनाथन हे दोघंही जण राजमच्या हाऊसकडे जात असतात आणि ते बोलत जात असताना अचानक ते राजमच्या हाऊस जवळ आल्यानंतर त्यांचं बोलणं स्टॉप होते आणि गेटला काय लागलेलं असतं, बोल्टेड. गेट बोल्टेड मीन्स लॉक लागलेलं असतं. त्यामुळे ते भिंतीवरून चढतात आणि दोघेही जण भिंतीवरून चढल्यानंतर तिथून जम्प घेतात. अ सर्वंट केम रनिंग टुवर्ड्स देम. आणि सर्वंट तिकडून, त्यांच्या घरी जो काम करणारा जो नौकर असतो तो तिकडून धावत येतो त्यांच्याकडे. ही आस्क व्हाय डिड यू क्लाइंब द वॉल. आणि तो त्यांना विचारतो की तुम्ही जी भिंत आहे ती भिंत का बरं चढले आहे. इज द वॉल युअर प्रॉपर्टी. मनी आस्क अँड ब्रस्ट इंटू लाफ्टर. मनी त्याला सर्वंटला विचारतो आणि हसतो की ही जी वॉल आहे, ही जी भिंत आहे ती तुझी प्रॉपर्टी आहे का. बट इफ यू हॅड ब्रोकन युअर रिब्स मीन्स फास्ट द सर्वंट बिगॅन. आणि सर्वंट परत त्यांना म्हणतो की तुमच्यामुळे ही जी रिब्स आहे ती काय झालेली आहे, तुटलेली आहे, ब्रोकन झाली आहे. व्हॉट इज दॅट युअर रिब्स आर सेफ आर दे नॉट. स्वामीनाथन आस्क अनग्रेसियसली अँड लाफ. स्वामीनाथन अत्यंत कृतज्ञपणे आणि हसून त्याला सर्वंटला म्हणतो की हे काय आहे, हे तुझी जी रिब्स आहे ती सेफ आहे, ती तुटलेली नाही आहे, असं तो कृतज्ञपणे त्या सर्वंटला म्हणाला. अँड जस्ट अ वर्ड मोर मनी सेड, डू यू हॅपन टू बी बाय एनी चान्स द पोलीस सुप्रिटेंडंट्स सन. आणि मनी परत काहीतरी शब्द त्याला विचारतो. तर मनी त्याला काहीतरी परत शब्द, काहीतरी सर्वंटला काहीतरी शब्द तो म्हणाला की तुम्ही पोलीस सुप्रिटेंडंटचा जो मुलगा आहे त्याला तुम्ही पाहिलं आहे का. नो रिप्लाइड द सर्वंट. सर्वंटने परत त्यांना रिप्लाइड दिलं की नाही. व्हेरी वेल देन रिप्लाइड मनी, वी हॅव कम टू सी अँड टॉक टू द पोलीस सुप्रिटेंडंट सन. द सर्वंट बीट अ हास्टी रिट्रीट. तर ठीक आहे असा म्हणी त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं म्हणीनी की ठीक आहे, आम्ही त्याला बघतो, आम्ही त्याला पाहतो आणि त्या पोलीस सुप्रिटेंडंटच्या मुलासोबत आम्ही बोलतो.
हे ऐकून सर्वंट तिथून निघून गेला. दे बँग देअर फिस्ट ऑन राजम्स डोअर. दे हिअर द क्लिकिंग ऑफ द लॅच and hide themselves behind the pillar. Rajam peep out and shut the door again. तर ते राजांच्या दरवाजाजवळ आले आणि त्यांनी मोठ्या आवाजाने जी घट्ट मूठ होती ती घट्ट मूठ पकडून ठेवली आणि त्या बेलवर त्यांनी वाजविली. आणि ते ऐकल्यानंतर ती जी कुंडी होती, दरवाजाला एक लॅच होतं, लॅच मीन्स कुंडी, तर ती कुंडीसुद्धा त्यांनी जोरजोरात ठोठावली आणि ते ठोकल्यानंतर ते पिलरच्या साईडने जाऊन लपून बसले. राजम दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर तो इकडे तिकडे बघतो. दे केम आउट, स्टूड बिफोर द डोअर अँड वॉन्डर व्हॉट टू डू. आणि राजन दरवाजा उघडल्यानंतर ते परत दरवाजाजवळ येतात आणि परत उभे राहतात आणि त्यांना आश्चर्यचकित होतं की हे काय झालं. स्वामीनाथन अप्लाइड हिज माउथ टू द की होल अँड म्यू लाईक अ कॅट अँड मनी पुल्ड हिम अवे अँड पुटिंग हिज माउथ टू द होल बार्क लाईक अ डॉग. तर हे जे स्वामीनाथन असतो, स्वामीनाथन परत दरवाजाला एक छोटीशी असा की होल असतं, जेणेकरून जो कोणी व्यक्ती आलेला असेल तो व्यक्ती आपण त्या की होलकडून बघू शकतो. तर त्या दरवाजाला की होल होतं. तर स्वामीनाथन त्या की होलमधून तोंडाने म्याव म्याव असा कॅटचा आवाज काढला होता आणि मनी पुल्ड हिम अवे. आणि त्यांनी काय केलं की त्याचं जे आणि मनीने सुद्धा त्या जसं स्वामीनाथनने मांजरीचा आवाज काढलेला होता म्यू म्यू करून, त्याच प्रकारे मनीने सुद्धा एक छोटासा डॉग असल्याचा बार्किंगचा आवाज काढला, भुंकण्याचा आवाज काढला त्या त्या की होलमधून. द लॅच क्लिक अगेन अँड द डोअर स्लाइटली ओपन. आणि ते परत त्यांनी ते जे लॅच होतं, कुंडी होती ती ठोकली आणि जो दरवाजा होता तो थोडासा ओपन झाला. मनी विस्पर्ड टू स्वामीनाथन, यू आर अ ब्लाइंड किटन अँड आय विल बी अ ब्लाइंड पपी. मनी त्या स्वामीनाथन जवळ थोडासा कुजबुजला आणि तो म्हणाला की तू एक ब्लाइंड किटन आहे, एक छोटासा आंधळा मांजरीचं पिल्लू आहे आणि मी एक छोटंसं आंधळं डॉगचं पिल्लू आहे. मनी फेल डाऊन ऑन हिज नी अँड हँड्स शट हिज आयजेस टाईट, पुश द डोअर विथ हिज हेड अँड एंटर राजम्स रूम इन द रोल ऑफ अ ब्लाइंड पपी. तर मणी जो होता बघा, या पिक्चरमध्ये दिसत आहे, हा मणी आहे आणि हा स्वामीनाथन आहे. तर मणी आपले जे दोन्ही टोंगडे आहे, गुडघे आहे, ते गुडघे खाली टेकलेले आहे आणि हात टेकलेले आहे एखाद्या मांजरीसारखा. तर जसा हा जो मणी आहे त्या मणीने आपले जे गुडघे आहे ते खाली टेकवले आणि हात सुद्धा खाली टेकवले आहे आणि डोळे जे आहे त्यांनी टाईट घट्ट डोळे बंद केलेले आहे आणि त्याने त्याच्या डोक्याने दरवाजाला थोडंसं पुश केलेलं आहे. आणि राजांची जी रूम होती त्या रूमकडे त्याने एक आंधळा पपी आहे असं त्याने एंटर केलेलं आहे राजांच्या रूमकडे. स्वामीनाथन क्रॉल्ड बिहाइंड हिम विथ शट आयजेस म्यूइंग फॉर ऑल ही वॉज वर्थ. आणि स्वामीनाथनने त्याच प्रकारे जसा तो एक मणी जसा एक आंधळा डॉगचं त्यांनी रोल केलेला आहे राजांच्या रूमकडे जायसाठी, त्याचप्रमाणे स्वामीनाथन सुद्धा रेंगाळत जात आहे एखाद्या मांजरीसारखं. त्याने सुद्धा आपले जे डोळे आहे ते टाईट बंद केलेले आहे आणि मांजरीचा आवाज त्याने सगळीकडे पसरवलेला आहे. दे मूव्ड राऊंड अँड राऊंड द रूम, राजन ॲडिंग टू द इंटरेस्ट ऑफ द गेम बाय म्यूइंग अँड बार्किंग इन आन्सर एव्हरी फ्यू सेकंड. आणि ते दोघे पण जण त्या राजांच्या रूमला सभोवताल राऊंड अँड राऊंड ते सभोवताल फिरत होते आणि राजनने त्याला ह्या गेममध्ये खूप इंटरेस्ट वाटत होता. एक मांजर आणि एक डॉग
म्हणजे मांजरीचा म्याव म्याव आणि डॉगचा भुंकण्याचा जो आवाज होता ते राहू राहू त्याला याच्यामध्ये इंटरेस्ट येत होता. द ब्लाइंड पपी ब्रश इट्स साइड अगेन्स्ट अ लेग अँड थिंकिंग दॅट इट बिलॉंग टू राजम सॉफ्टली बाईट द काफ मसल. आणि एक आंधळा पपी असल्यामुळे त्याने त्याची जे लेग होती त्या लेगला काय केलं होतं, ब्रश केलेलं होतं आणि त्याला वाटलं की हा जणू काही राजम आहे. म्हणून त्याने एक थोडंसं त्याचा जो स्नायू होता त्याच्या स्नायू मीन्स जे काही आपले जे जसं हातापायाला जसे हे स्नायू असतात तर त्या स्नायूला काय केलं होतं, त्यांनी थोडंसं बाईट केलेलं होतं, चावलं होतं. इमॅजिन इट्स कन्फ्युजन व्हेन इट ओपन इट्स आयजेस अँड सॉ दॅट इट वॉज बिटिंग इट्स एनिमी सोमो. आणि त्याने इमॅजिन केलं आणि तो कन्फ्यूज झाला जेव्हा त्याने त्याचे डोळे उघडले आणि त्याने समोर बघितलं तर त्याचा जो शत्रू होता सोमू तो त्याला समोर दिसला आणि त्या सोमूच्या पायाला त्यांनी काय केलेलं होतं, बाईट केलेलं होतं म्हणजे चावला होता तो एक छोटासा काफ म्हणून. द ब्लाइंड किटन नेसल्ड क्लोज टू अ लेग अँड स्क्रॅचेड इट विथ इट्स पॉ मीन त्याचा पंजा. तर तो एक ब्लाइंड किटन आहे म्हणजे आंधळी मांजरीचं पिल्लू आहे म्हणून तो सुखाने त्याच्याजवळ जाऊन काय केलं, त्याच्या लेग जवळ जाऊन बसला आणि त्याच्या पंजाने काय केलं, त्याला असं स्क्रॅच केलं. ओपनिंग इट्स आयजेस इट फाउंड दॅट इट वॉज फॉन्डलिंग अ लेग दॅट बिलॉंग्स टू इट्स एनिमी शंकर. आणि जेव्हा त्याने त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याने बघितलं की हा जो ज्या पायाला आपण स्क्रॅच केलेला आहे तो पाय आपला जो शत्रू आहे शंकर त्याचा पाय आहे. तर अशा प्रकारे जो मणी होता त्याने एका आंधळ्या पपीचा रोल केलेला होता आणि स्वामीनाथन याने एक आंधळ्या किटनचा म्हणजे मांजरीच्या पिल्लाचा रोल केला होता. आणि जो स्वामीनाथन यांनी त्याचा जो शत्रू होता सोमू त्याच्या पायाला काय केलेलं होतं, त्यांनी बाईट केलेलं होतं. आणि जो शंकर होता मणीचा शत्रू, तर मणीने त्याला काय केलेलं होतं, त्याच्या पायाला थोडंसं काय केलेलं होता, स्क्रॅच केलेला होता. अशा प्रकारे आपण बघितलं की स्वामीनाथन याने एका ब्लाइंड किटनचा रोल केला होता आणि त्याने शंकर नावाचा जो त्याचा शत्रू होता त्याला स्क्रॅच केलेलं होतं. आणि मणी जो एक ब्लाइंड डॉगचा रोल केलेला होता त्याने त्याचा जो शत्रू होता सोमू याच्या लेगला काय केलेलं होतं, बाईट केलेलं होतं. तर राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया. हे जे हार्डवर्ड्स आहे बॉक्समधले ते तुम्हाला HW करायचं आहे. तर हार्डवर्ड्स आहे बोल्टेड मीन्स लॉक, रिप्स मीन्स फास्ट, अनग्रेसियसली मीन्स कृतज्ञपणे, फिस्ट मीन्स घट्टमूठ, लॅच मीन्स कुंडी, विस्पर्ड मीन्स कुजबुजणे, क्रॉल्ड मीन्स रेंगाळणे अँड नेसल्ड मीन्स सुखाने बसणे. तर हे हार्डवर्ड्स सुद्धा तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सी, आन्सर दिस क्वेश्चन. त्याच्यामधला सेकंड नंबरचा आहे व्हॉट इज ह्युमरस अबाउट द वे इन विच मनी इंटेंडेड टू हार्म हिज एनिमी. तर मनीने जो ढोंग केलेलं होतं ते ढोंग त्याचा जो शत्रू होता त्याला हार्म करण्यासाठी केलेलं होतं का. त्याचा आन्सर आहे मनी रिमार्क्स आर फनी. मणी हा काय होता, त्यांनी फनी एक गंमत करायची म्हणून त्याने हा रोल केलेला होता कुत्र्याचा म्हणजे पपीचा. बिकॉज ही टॉक्स लाईक अ टॉग हू वूड पनिश हिज एनिमी इन अ व्हायलेंट वे व्हेन इन ॲक्च्युअल फॅक्ट ही इज ओनली अ यंग बॉय. थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट डिड मनी अँड स्वामीनाथन प्रिटेंड टू बी, व्हॉट सरप्राईज अवेटेड देम. मणी आणि स्वामीनाथन यांनी कोणतं ढोंग केलेलं होतं, रोल केलेलं होतं किंवा त्यांना काय सरप्राईज मिळालं. मनी प्रिटेंडेड टू बी अ ब्लाइंड पपी
while Swaminathan acted like a blind kitten. When they opened their eyes, they discovered that they had been playfully biting and scratching their enemies, Somu and Shankar. So today's class is over and next period मध्ये राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण घेऊया.